नमस्कार. सोबतीला माझे स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हे गजानना, तुला नमस्कार असो. तू विघ्नांचे निवारण करणारा आहेस. तू भक्तवरदायक आहेस. तू महासमर्थ आहेस. तुझा महिमा अचिंत्य आहे. म्हणूनच कार्यारंभी सूर, नर, ऋषीजन असे सर्वच तुझे स्मरण करतात. तू विद्येचा स्वामी आहेस. तू अष्टमहासिद्धीचा अधिपती आहेस. तूच तर सत्कार्याची मूळ प्रेरणा आहेस. तुझ्या कृपेने सद्बुद्धी प्राप्त होते व कल्याण होते. गणपतीची प्रसन्नता लाभून त्याच्या कृपाप्रसादाने विघ्नांचे निवारण होते. धंदा व्यवसायाची भरभराट होते. लक्ष्मी स्थिर राहते. गृहसौख्य लाभते. मुलांची विद्याभ्यासात उत्तम प्रगती होते. दुःख व दारिद्र्याचे निरसन होऊन यश, कीर्ती, प्रतिष्ठा, आरोग्य व समृद्धी प्राप्त होते. गणेश भक्तांना कसलीच कमतरता पडत नाही. विनायक चतुर्थी दिवशी श्री गणेशाची पूजा कशी करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. श्रावण विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत असेही म्हणतात. तर ही पूजा कशी करायची ते पाहूया. आपल्याला एक कामण घ्यावयाचे आहे. त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. त्यावर पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक व नंतर पंचामृतने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे. ते शक्य नसेल तर ओम गं गणपते नमः या मंत्राचा जप पठण करायचा आहे. त्यानंतर मूर्ती उचलून मूळ जागी तांदळावर ठेवायची आहे व मूर्तीला अष्टगंध, हळद कुंकू, लाल रंगाची फुले, विशेषतः जास्वंदाची फुले असतील तर ती योग्यच, गजवस्त्र गणपतीला अर्पण करायचं आहे. गणपतीच्या मूर्तीला आपल्याला 21 दुर्वांची जोडी व्हायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला आघाडा किंवा शमीपत्रसुद्धा अर्पण करू शकतो आपण. तुम्हाला गणेश सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. परंतु ज्या कोणाला मनात असूनही कामधंद्याच्या, व्यवसायाच्या व्यापामुळे किंवा अडचणीमुळे गणेश सहस्त्रनामाचे पठण करता येत नाही, त्यांनी गजाननास अत्यंत प्रिय असलेल्या 21 नामांचा जप केलास त्यांना सहस्त्रनामाचे पुण्य लाभते. त्याचबरोबर पूजा झाल्यावर आपण गणपतीची आरती, गणपतीचं स्तोत्र म्हणायचं आहे. गणेश अष्टोत्तर नामावलीसुद्धा आपल्याला पठण करायची आहे. तर ती फार फलदायी ठरू शकते. या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त जेवढी होईल तेवढी सेवा करायची आहे. कारण या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केल्यास आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होतील. श्रावण महिन्यातल्या विनायक चतुर्थीपासून ते भाद्रपद महिन्यातल्या गणेश चतुर्थीपर्यंत म्हणजेच 28 जुलैपासून ते 27 ऑगस्टपर्यंत या एका महिन्याच्या काळात म्हणजेच 30 दिवस दररोज गणपतीला दुर्वा व्हायच्या आहेत. गणपतीला दुर्वा वाहत असताना ओम गं गणपते नमः या मंत्राचा अखंड नामजप मुखी असावा. तसेच गणपतीला दुर्वा वाहताना त्याच्या 21 नामांचा उच्चार करावा. ती नावे अशी आहेत: ओम गणाधिपाय नमः, ओम उमापुत्राय नमः, ओम अभयप्रदाय नमः, ओम एकदंताय नमः, ओम इबवक्त्राय नमः, ओम मूषकवाहनाय नमः, ओम विनायकाय नमः, ओम ईशपुत्राय नमः, ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः, ओम लंबोदराय नमः, ओम वक्रतुंडाय नमः, ओम अघनाशनाय नमः, ओम विघ्नसहंताय नमः, ओम विश्ववंद्याय नमः, ओम अमरेश्वराय नमः, ओम गजवक्त्राय नमः, ओम नागयज्ञोपवीतिने नमः, ओम भालचंद्राय नमः, ओम परशुधारिणे नमः, ओम विघ्नांधिपाय नमः, ओम सर्वविद्याप्रदायकाय नमः. अशी ही 21 नावे आहेत. ह्या नावांचा उच्चार करून आपल्याला दुर्वा व्हायच्या आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तसेच भगवान श्री गणेश मातृपितृ भक्त आहेत. म्हणून या विनायक चतुर्थीला आपण बाप्पांची आणि त्यांच्या परिवाराची पूजा करायची आहे. गणपतीला नैवेद्य हा 21 मोदकांचा असावा. नैवेद्यामध्ये मोदक 21च का असावेत तर त्यामागे एक कहाणी आहे.
देवांतक व नरांतक हे 2 राक्षस होते. त्यांनी खूप तपश्चर्या करून देवाला प्रसन्न करून घेतले होते व पूर्ण सृष्टीवर ते हाहाकार माजू लागले होते. त्यामुळे इतर देव भयभीत झाले. तेव्हा पृथ्वीच्या संहारासाठी कश्यप आणि आदितीच्या पोटी गणपतीने विनायक ह्या नावाने जन्म घेतला. गणपती व त्या राक्षसांमध्ये युद्धाची तयारी सुरू होणार होती. तर गणपतीने 20च सैनिक घेतले. 20च का घेतले तर पूर्वीच्या काळी 10 हातांची व 10 पायांची असे मिळून 20. तर ही 20 सैनिके म्हणजे 20 गण. ह्या 20 गणांचा अधिपती म्हणजे गणपती. म्हणून गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होतील. अशा तऱ्हेने आपण विनायक चतुर्थी व्रताची सांगता करूया. धन्यवाद.